तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला शिर्डीत आज सकाळी प्रारंभ झाला असून पहाटे काकड आरती आणि ग्रंथ आणि पोथी मिरवणुकीनं या उत्सवाला सुरुवात झाली आहे। पुढील 3 दिवस हा उत्सव शिर्डीत सुरू राहणार आहे। एकूणच जर पाहिलं तर रामनवमी उत्सवाच्या निमित्त साई नामाबरोबर रामनामाचा गजर देखील शिर्डीत होताना दिसतोय। साई भक्त मोठ्या संख्येनं आता शिर्डीत दाखल होत आहेत। अनेक पायी पालख्या देखील शिर्डीत दाखल झालेल्या आहेत। उद्या रामनवमीचा मुख्य दिवस असल्याने उद्या रात्रभर साई मंदिर साई भक्तांसाठी दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे। एकूणच जर पाहिलं तर साईबाबांनी आपल्या हयातीत हा रामनवमी उत्सव सुरू केला होता व ती परंपरा आजही शिर्डी साईबाबा संस्थान असेल किंवा शिर्डी ग्रामस्थ हे एकत्रितपणे करतात। आपल्याबरोबर माजी विश्वस्त सचिन तांबे आहेत। काय महत्व आहे रामनवमी आणि शिर्डीचं? रामनवमी उत्सव हा साईबाबांनी सुरू केलेला उत्सव आहे। तीच परंपरा आजही सुरू आहे। हे 114वं वर्ष रामनवमीचं आहे। त्या निमित्ताने साईबाबा संस्थांच्या वतीने शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्सवाचं आयोजन दरवर्षीप्रमाणे करण्यात येतं। याही वर्षी मोठं आयोजन करण्यात आलं आहे। जसं मंदिर प्रशासनाने या ठिकाणी सगळ्या व्यवस्था उत्तम उभारलेल्या आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने कुस्त्या असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असेल आणि येणाऱ्या ज्या पदयात्री पालख्या आहेत त्यांचं स्वागत करणे असेल, असं भव्य दिव्य सत्काराचं स्वागताचं आयोजन या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थांतर्फे करण्यात आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साईबाबांच्या द्वारकामाईचं निशाण जे आहे ते उद्या देखील या ठिकाणी ते निशाण बदलण्यात येतं। त्या निशाणाची देखील मिरवणूक निघत असते। आणि सगळ्यात दुसरं महत्त्वाचं म्हणजे आज पहिला दिवस असल्या कारणाने साईबाबांच्या पालखीच्या माध्यमातून या ठिकाणी मिरवणूक निघते आणि उद्या साईबाबांना मुख्य दिवशी साईबाबांना सोन्याच्या रथामध्ये या ठिकाणी बसून संपूर्ण शिर्डी शहरामध्ये शोभायात्रा काढली जाते। एकंदरीत शिर्डीमध्ये साईबाबांच्या नामाबरोबर जय श्रीरामाचा देखील नाराचा उद्घोष सर्व साईभक्त करत आहे। सगळीकडे भक्तिमय आणि मंगलमय वातावरण तयार झालेलं आहे। आणि निश्चितच जर पाहिलं तर रामनवमी निमित्त शिर्डीमध्ये देखील शिर्डी संस्थांबरोबर ग्रामस्थांमध्ये उत्साह आहे आणि शनिवार आणि रविवार हा विकेंड आल्यानं कुठेतरी रामनवमी निमित्त भक्तांची मोठी गर्दी शिर्डीत असणार आहे आणि त्याच अनुषंगानं साईबाबा संस्थान देखील सज्ज झालंय। त्यांनी साई भक्तांना कुठलीही असुविधा होऊ नये यासाठी काळजी घेतली। आत्ता जर हे दृश्य पाहिलं तर या ठिकाणी द्वारकामाई मंडळाच्या वतीनं या ठिकाणी भव्य असा देखावा देखील उभारण्यात आला आहे। गजमुख गणपतीचा हा देखावा प्रवेश क्रमांक 4 समोर उभारण्यात आलेला आहे। दरवर्षी द्वारकामाई मंडळाच्या वतीनं विविध प्रकारचे देखावे हे या ठिकाणी उभारण्यात येतात। त्याचबरोबर सौदी अरेबिया येथील भक्ताच्या देणगीतून आकर्षक अशी फुलांची सजावट देखील साई मंदिराला करण्यात येते। त्यामुळे उद्या रामनवमीच्या मुख्य दिवशी साई भक्तांची मोठी गर्दी शिर्डीत असेल आणि साई नामाबरोबर रामनामाचा गजर देखील ऐकायला मिळेल। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।